रक्षकाच्या आवाक्या बाहेरचा वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार येतोय. पुढे एकदा खोलवर टप्प्याचा बॉल होता. समोर खेळला गेलाय बोरगाव संघासाठी अमित मैदानाच्या आतमध्ये आहेत. समोर जर पाहिलं तर पसरडी संघाचे खेळाडू मैदानामध्ये आपल्याला पहिल्या मिळत आहेत. 2 धावा कंप्लीट देखील केल्या जात आहेत. पसरणी वर्सेस बोरगाव अशी मॅच. एक संघ पश्चिम वाई पश्चिम या हाफमधून वर आलेला आहे, अर्थात पसरणी आजच्या दिवसामध्ये. तर समोर बोरगाव हा देखील स्पेशल हाफ होता वाई तालुका मर्यादित, त्या हाफमधून वरती आलेला आहे वाई पश्चिम मधून. वेळेचा स्ट्रोक समोर खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे संकेत वाडकर त्या रिजन मध्ये बॉलला फील करेल. एक सिंगल मैदानामध्ये कंप्लीट केली जाईल. आणि त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती वाई उपसभापती सन्मान्य विलास येवले यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत आहे. यावेळेसचा कॅच सुटला आणि त्यानंतर 2 धावांचा कॉल मिळाला आहे. स्ट्राइक वरती प्रबोध आपल्याला पाहायला मिळतोय. हो व्हॉट अ बॉल यार. संकेत ज्या खेळाडूंना मागच्या मॅच मध्ये देखील प्रभावित केलं तो संघ बोरगाव संघाचा खेळाडू संकेत मैदानामध्ये अप्रतिम गोलंदाजी करत असताना. यावेळेस बॉल ऑन साइडला आडवा बॅटने खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक त्या रिजन मध्ये आहे. पकडली या कॅच. झटका लागतोय इथं आणि फलंदाज आहेत मनोज. दोन बॉल आणि 2 विकेट संकेत यांच्या नावावरती आहेत. तिसरी लगातारची विकेट घेतली. तर मैदानामध्ये आपण पाहतोय पंच म्हणून जे उभे राहिले ते निलेश भैया भोसले यांच्याकडून लगातारच्या 3 विकेटसाठी 1111 रुपयांचं कॅश प्राइज आहे. षटक क्रमांक 2 मध्ये संकेत चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. यावेळेसचा बॉल ऑन साइडला, परंतु डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेसाठी. एका बाजूला पसरणी संघ आहे तर दुसऱ्या बाजूला बोरगाव हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय.
काही वेळेस चांगला स्ट्रोक, व्हॉट अ शॉट. डायरेक्ट आपण पाहतो पसरणी संघाच्या डगआउट मध्ये हा बॉल रिलीज केला, डिपॉझिट केला. 6 धावांसाठी 23 धावा धावफलकावरती लागतायत. संकेत बॅटिंग मार्क वरती, बॉलिंग मार्क वरती, तर बॅटिंग मार्क वरती अनुज. काही वेळेसचा बॉल पंच करायचा आहे, परंतु तो बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी आणि 1 के 7 कहाणी आगे. स्पीडअप. काही वेळेस एज घेतली जाते आणि सरळ एक डिक्लेअर धाव येते. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 25 धावा. षटक क्रमांक 3 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती सुरेश. वेळेचा टप्प्याचा बॉल आहे, बॉल हवेमध्ये, इलेव्हेशन मिळाले. अमित वारकर डाऊन दी बॉल येत आहेत, पकडली या कॅच. पहिल्याच बॉल वरती महत्वाचा झटका. चला नवीन बॅटर लगेच मैदानामध्ये जाईल पळत. सेमीफायनल क्रमांक 2 च देखणं आणि नेटकं आयोजन आपण पाहतोय. स्पीडअप घ्या मैदानामध्ये, मॅच स्टार्ट ठेवा. प्ले अँड बेस इथं कुणाल भांगडे मैदानामध्ये स्ट्राईक वरती आहेत, तर एक सिंगल येते. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर रोहित वाडकर यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. त्यासोबत या ठिकाणी ऋषिराज माने यांना देखील विनंती आहे, आपण व्यासपीठाच्या समोर या. सन्माननीय ऋषिराज माने यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. यावेळेसचा बॉल हवेमध्ये आहे, मिस टाइम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येतोय, नो मॅन्स लँड मध्ये बॉल विसावला आणि त्यानंतर एकोणतीस धावा धावफलकावरती आहेत, 29 रन्स. वेळेसचा बॉल ऑन साईडला खेळलाय क्षेत्ररक्षक 30 सर्कल मध्ये, मिस फील्ड आणि त्यानंतर बॅकअप मिळतोय. एक धाव तर कंप्लीट केली, एकाच धावेवरती थांबवलं जाते. चार बॉल झालेत, अजूनही 2 बॉल येणं बाकी आहेत.
टोटल धावा 30 धावा आहेत स्कोरबोर्ड वरती. स्पीडअप घ्या मित्रांनो, अंधार पडतोय. या वेळेसचा बॉल समोर खेळला गेला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. एका धावेचा कॉल मिळाला आणि एकच सिंगल कंप्लीट केली. षटक क्रमांक 3 मधला शेवटचा बॉल. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. सेमीफायनल 2 सेमीफायनल 1 मधून टीम अर्थात तेजदीप 11 फायनल मध्ये पोहोचलेले आहे. आणि आता सेमीफायनल 2 मधून कुठली टीम असेल जी फायनल मध्ये पोहोचेल. निगडी टीम, हार्ड लक, बेटर लक नेक्स्ट टाइम. ज्या वेळेस अशा क्लोज मॅचेस जातात ना त्यावेळेस ते दुःख प्रत्येक खेळाडूला माहिती आहे. यावेळेसचा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेरचा मस्तक पे दिया आहे दस्तक. सिक्सर. 37 धावा धावफलकावरती. मॅच जिंकण्यासाठी 38 धावांची गरज. चला लगेच मॅच स्टार्ट करून घ्या. मैदानाच्या आतमध्ये लगेच सलामीचे फलंदाज तैनात व्हा. बोरगाव टीम, जास्त वेळ नाहीये.
जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. 38 धावांचं लक्ष आहे. सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये बोरगाव संघासाठी अमित वाडकर तर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज रेडी आहे. एक जबरदस्त मॅच आपल्याला भेटीला आली आहे. यावेळेसचा बॉल समोर खेळलाय, एक्स्ट्रा कव्हर डीप लॉंग ऑफच्या बाहेर अमित वाडकर यांचा बेमिस षटकार येतोय. जयराज वाडकर आजच्या दिवसामध्ये मात्र खास काही करू शकले नाहीयेत. परवाच्या दिवसामधला फॉर्म अप्रतिम होता, अप्रतिम क्लास पाहायला मिळाला, परंतु आज संघासाठी जास्त योगदान देऊ शकले नाहीयेत. अमित वाडकर जोपर्यंत आहेत तोपर्यंत संघाच्या आशा पल्लवित आहेत. यावेळेसचा बॉल बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, डॉट बॉल येतोय. येणारे 12 बॉल आणि 28 ची गरज आहे. स्पीड घ्या, स्पीड घ्या, सातत्यपूर्व. मी तुम्हाला एकच सांगतोय, पसरणी टीम फायनल तुमच्यापैकीच एक संघ कुठला तरी फायनलला जाणार आहे, त्यामुळे त्या फायनल मध्ये कुठलाही बॅडलाईट होणार नाही याची नोंद घ्यायची. टीम पसरणी आपण एक एक मिनिट आता व्यवस्थित वापरा. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज मनोज. यावेळेसचा बॉल वेगवान, टप्पा पडतोय, उसळी घेतोय बॉल, सरळ रक्षकाच्या हातामध्ये आणि हा बॉल डॉट बॉल येतोय. यावेळेसचा बॉल ऑन साइडला खेळलाय, स्क्वेअर लेग मध्ये एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, एक से भले दो. वेळेसचा बॉल ऑन साइडला खेचलाय, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येतोय आणि या रिजन मध्ये अप्रतिम कॅच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. अमित वाडकर बॅक इन पवेलियन. संकेत वाडकर मैदानामध्ये बॅटिंग मार्क वरती. या वेळेसचा बॉल हवेमध्ये आहे, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक पकडली या कॅच. संकेत वाडकर यांचा खेळ थांबवला. चला स्पीड घ्या, मैदानाच्या आतमध्ये मॅच स्टार्ट ठेवा. स्कोर वरती धावा आहेत, पण 16 धावा. इक्वेशन पाहूया. 7 बॉल आणि 22 ची गरज आहे. हो, या वेळेसचा बॉल त्रिफळाची क्लीन बोल्ड.
जबरदस्त गोलंदाजी केली जाते मैदानामध्ये आणि आता 6 बॉल आणि 22 ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. क्रमांक 3 मध्ये किरण बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. यावेळेसचा बॉल वेगवान परंतु आउटसाइड द ऑफ स्टंप. वाईड बॉल आलाय. स्पीड घ्या, स्पीड घ्या. अजूनही फायनल येणं बाकी आहे. 6 बॉल आणि 21 ची गरज. एक सिंगल मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. ही लाईन चांगली आहे. किरण महांगडे गोलंदाजी मार्क वरती. या वेळेस बॅट चेंज घेतली आणि हा बॉल सरळ डिक्लेअर झोन मध्ये. पसरणी संघाचा जल्लोष आपण पाहतोय किंवा पसरणी संघाच्या डगआउट मध्ये एन्जॉय केला जातोय. चला मेगा फायनलचा टॉस साठी तेजदीप 11 संघाचे संगणक आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. यावेळेसचा स्ट्रोक दमदार आहे. पॉवरफुल स्ट्रोक आउट ऑफ द पार्क. 6 धावा षटकार. येणारे 2 बॉल आणि 13 ची गरज आहे. म्हणजे दोन्ही बॉल मॅक्झिमम हिट करणं गरजेचं आहे. तरी देखील कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. प्ले अँड मिस. डॉट आउटसाइड ऑफ स्टंप. वाईड बॉल आणि वाईड बॉल नंतर मॅच मध्ये रंगत वाढली कारण 2 बॉल आणि 12 ची गरज. म्हणजे आता 2 षटकार खेळून सामना पुढे घेऊन जाणं शक्य आहे टीम बोरगावला. त्यासाठी 2 षटकार खेळणं गरजेचं आहे. 2 बॉल आणि 12 ची गरज. स्पीड स्पीड पसरणी संघ. यावेळेसचा स्ट्रोक 1 बाउन्स बॉल फील्ड केला जाईल आणि एका सिंगल वरती थांबवलं जाईल. 1 बॉल आणि 11 ची गरज. म्हणजे औपचारिकता शिल्लक मेगा फायनल मध्ये निश्चित आपण पाहणार आहोत. एका बाजूला संघ असेल अर्थात तेजदीप 11 अर्जुन दादा गोळे यांचा संघ. तर दुसऱ्या बाजूला आता इथं औपचारिकता शिल्लक आहे पसरणी संघ विजयाच्या उंबरठ्यावरती. यस आणि इथं हा सामना
सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये पसरणी संघ जिंकलाय. मेगा फायनल मध्ये पसरणी हा संघ दाखल होतोय. मनापासून स्वागत असेल. फायनल साठी स्टार्ट लगेच आपण टॉस करूया. सन्मान्य सुभाष शेठ गायकवाड यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. तब्बल 30,000 रुपयांचं कॅश प्राइज या संपूर्ण स्पर्धांसाठी सुभाष शेठ गायकवाड यांच्या माध्यमातून खेड यांच्या माध्यमातून मिळालेला आहे. त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर द्वितीय क्रमांकाचं कॅश प्राइज देखील तितकंच जबरदस्त आहे. 21,000 रुपयांचं कॅश प्राइज या पूर्ण स्पर्धांसाठी. 2 ओव्हरची मॅच टॉससाठी या मेगा फायनल मध्ये आपण पाहणार आहोत. एका बाजूला पसरणी तर दुसऱ्या बाजूला तेजदीप 11. 20,000 रुपयांचं कॅश प्राइज. 2 ओव्हरची मॅच आहे. सुनील शेठ रेवाळे खेड आणि सोमनाथ शेठ मांडवे कराड यांच्या